नमस्कार. मी ॲडव्होकेट अपर्णा बेडेकर. माझे मिस्टर डॉक्टर महेश बेडेकर. आमची धाकटी मुलगी गायत्री, तिने आत्ताच MBBSला ॲडमिशन घेतली आहे. ती विराजची नीटची स्टुडंट. आता विराजचा संबंध माझा ती 10वीत असल्यापासून आला. आमचे रनर मित्र आहेत बागवे. त्यांना म्हटलं, बागवे काय करतोय मुलगा? तिला आता नाही, JEEची तयारी करणार, 11वीत आहे, आता 12वीत जाईल. म्हटलं कुठचे क्लासेस? तर ते म्हणाले की विराज म्हणून क्लासेस आहेत आमच्या घराजवळ आणि उत्तम आहे. म्हटलं उत्तम म्हणजे काय? तुम्हाला उत्तम का वाटलं? कारण काय झालं की सांगायचा मुद्दा इथे असा की माझे मिस्टर डॉक्टर जरी असले तर ते 93 साली 12वी झाले आणि 94 साली त्यांनी ॲडमिशन घेतली MBBSच्या फर्स्ट इयरला. आणि त्यावेळेस 20-25 वर्षापूर्वी नीट JEE अशा काही एक्झाम्स नसायच्या. आमच्याकडे थोडी चर्चा सुरू झाली. मुलींना विचारलं की मग पुढे काय करायचंय? आता 10वी आली, पुढे काय ठरवलंय? सायन्स, कॉमर्स, आर्ट्स? तर मुलींचं उत्तर होतं दोघींचे सायन्स. तर बरोबर, सायन्समध्ये काय? तर धाकटीचं थोडं होतं आधी, मला इंजिनिअरिंगला जायचंय. मी खुश झाले, वा जर कोणतरी वेगळं काहीतरी आपल्याकडे, ते सगळेच डॉक्टर्स नको असे आहे नाही. पण विराजमध्ये जेव्हा आम्ही गेले, तिचं काउन्सिलिंग केलं, तर रामस्वरूप सर भेटले, विकास सर भेटले, जिसन सर होते. तर ते म्हणे की मॅडम, इट्स टू अर्ली टू डिसाइड, बच्चों का हम 2 महीना पहला पूरा लेते, मैथ, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, एंड विल लेट यू नो कि गायत्री को क्या परस्यू करना चाहिए. आणि हा मला भाग त्यांचा खूप आवडला. जो बागव्यांनी मला सांगितलं होतं की विराज का, त्याचं पहिलं कारण हे होतं की खूप पर्सनल लेवलला मुलांना समजून घेणं, हे मला एक गोष्ट आवडली. दुसरी गोष्ट, सत्य काय आहे हे त्यांनी आम्हाला पहिल्याच मीटिंगमध्ये, पर्सनल मीटिंगमध्ये सांगितलं होतं की सर झाले MBBS, सर MD झाले, पण तेव्हा काळ वेगळा होता, आता वेगळा आहे. आता या मुलांना त्या परीक्षांमधनं जावं लागतं, एंट्रन्स एक्झाम्समधनं. 20-22 लाख मुलं इथे बसलेली असतात. बापरे, म्हणजे हे सगळं आमच्यासाठी नवीन होतं. या गोष्टी त्या खूप छान त्यांनी आम्हाला पटवून दिल्या, समजून दिल्या. आणि आमचा तो प्रवास विराजबरोबर सुरू झाला तिच्या 10वीतच. मी म्हटलं सर 11th में भेजूंगी. नहीं मैडम, 11th में क्यों, 10 से चालू करते उसका तैयारी. एंड शी इज लेट मैडम, 8-9 से बच्चे आ जाते हैं. ऑलिम्पियाड सारख्या एक्झाम्स आहेत किंवा इतर तत्सम ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, त्यासाठी विराज मेहनत घेऊन मुलांना पुढे करतं 8वी पासून. तर म्हटलं ठीक आहे, ग्रॅब द ऑपॉर्च्युनिटी. आणि गायत्रीचा प्रवास सुरू झाला त्यांच्याबरोबर. अशा प्रवासाच्या दरम्यान रामस्वरूप सर, नंतर आपले विकास सर, यांच्याशी इतका संबंध चांगला जवळचा आमचा फॅमिलीशी आला की आम्ही एकमेकांना ओळखू लागलो चांगले. आणि एका पॉईंटला असं आलं की ते गायत्रीला आपली बहीणच धाकटी असल्यासारखं मानलं. आणि मला त्यांच्यातलं एक काय आवडलं माहिती, त्यांनी सांगितलं, मॅडम मेरा छोटा भाई गवर्नमेंट कॉलेज में MBBS को है, आई विल सी टू इट की गायत्री भी अच्छे कॉलेज में जाना चाहिए. प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येक मुलाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. म्हटलं हां सर, ये अगर आप जिम्मेदारी ले रहे हो, तर मी कॉमर्स आणि लॉची स्टुडंट, माझा सायन्सशी काही संबंध नाही, सरांशी संबंध नाही, एंट्रन्स एक्झाम्सचा. तर मग म्हटलं सर ठीक आहे, अभी गायत्री आपके हाथ में है, जो आप बोलेंगे वैसा. आणि खरंच सांगते, इतकं सुंदर त्यांना गायडन्स मिळालाय. मग ते आकाश सर असून देत किंवा त्यांच्याकडे ना आत्ताच्या या जेनझी लोकांमध्ये ना एक शॉर्ट फॉर्मने नावाने हाक मारायची सवय. म्हणजे जर सर केमिस्ट्री शिकवत आहे तर ते JYC सर, तर असं काहीतरी त्या म्हणायच्या. मला सगळ्यांची नावं माहिती नाहीत. तर मग म्हटलं ठीक आहे, तुम्ही तसं त्या मुलांना त्या फ्लोमध्ये ते घेऊन जातात छान. आणि गायत्रीला फिजिक्सपेक्षा केमिस्ट्रीची जाम भीती होती आणि तिला ते एवढं जमायचं नाही. तर त्यासाठी रामस्वरूप सरांना मी एकदा भेटले, आकाश सरांना भेटले. मेंटरशिप त्यांच्याकडची जी आहे ती अफलातून आहे. आणि त्या मेंटरशिप थ्रू आम्हाला त्यांनी इतकं सुंदर गाईड केलं, इतकं छान गाईड केलं की आज गायत्री फर्स्ट इयर MBBSला ॲडमिशन घेतले. शी विल बी द 4th जनरेशन. आमच्या हॉस्पिटलला 75 वर्ष झाली आहेत. आणि त्याच्या पुढचं अजून मला जाऊन सांगायचं म्हणजे की इथला जो नॉन टीचिंग स्टाफ आहे, म्हणजे शरोना मॅडम आहेत, श्रावणी मॅडम आहेत. ॲक्च्युली आपला नॉन टीचिंग स्टाफ एवढा माहिती नसतो कुठचा आहे, आपल्या शाळेचा पण माहिती नसतो. आपण एवढी 10-12 वर्ष शाळेत घालवली असतात आपल्या मुलांनी,
तर ह्या मॅडम लोकांचं पण एवढं बारकाईने लक्ष मुलांवर असायचं ना की त्या म्हणजे माझी मुलगी एक दिवस परीक्षेला नाही गेली, क्लासमध्ये गेली नाही की लगेच फोन यायचा, मैडम वो क्लास को नहीं आ रही है, वो नहीं आई थी कल, आज सुबह से वो नहीं आई है. म्हणजे हे जे मला त्यांचं लक्ष ठेवणं, आपलेपणा जो आवडायचा ना, येस. आणि मग माझी धाकटी माझी शोभा मॅडम त्या स्ट्रिक्ट आहेत. म्हणलं गायत्री, हा स्ट्रिक्टनेस नाही, हे प्रेम आहे, हा जिव्हाळा आहे. त्यांना वाटते तुम्ही चांगलं काहीतरी करावं म्हणून त्या तुमच्या मागे आहेत म्हटलं. आता तिला पटलं आणि शी स्टार्टेड लव्हिंग हर ऑल्सो की नाही, बरोबर, ते आपल्या चांगल्यासाठी सांगतात. हे जे हटकणं होतं मुलांना, हे जे मुलांकडनं करून घेणं होतं, हे तळमळ त्याच्या मागची, ते मला छान दिसून आली या 2-3 वर्षाच्या प्रवासात. त्याच्या पुढे अजून एक जाऊन सांगते की ही सगळी यंगस्टर्स आहेत, त्यांचे जे टीचर्स आहेत हे स्वतः या एंट्रन्स एक्झाम पास करून IIT मधनं पास झालेली मुलं आहेत. त्यांची पूर्ण फॅकल्टी हे IITians. त्यामुळे काय होतं, त्यांना मुलांना फिजिक्समध्ये कुठे प्रॉब्लेम येऊ शकतो, केमिस्ट्री कुठे येतो किंवा कुठे त्यांना स्ट्रगल करावं लागतं मुलांना, हे स्वतः त्यांनी त्या परीक्षांमधनं गेल्यामुळे हा त्या मुलाची नस पकडून त्याकडनं मेहनत करून घेतात. हा मला त्यांचा सर्वात आवडता त्यांचा पॉझिटिव्ह पॉईंट वाटतो. आणि ह्याच्या पुढे अजून एक शेवट फक्त करते माझ्या एका बोलण्याने की पालकांना एक विनंती आहे, आकडेवारी बघू नका की जे मोठाले क्लासेस वेल एस्टॅब्लिश्ड आहेत, 10 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष, 3 वर्ष, त्यांचं कसं आहे माहिती आहे का, त्यांची लाखो मुलं असतात आणि त्यातली मग 20 जण आपल्या त्या बोर्डावर दिसतात ऍडमिशन मिळालेली, की याने नीट क्रॅक केलं, याने JEE क्रॅक केलं. अरे पर्सेंटेज बघा तुम्ही, की 2 लाखातली 25 मुलं दिसतात, किती कमी पर्सेंटेज आहे. पण हेच विराजमध्ये आता माझ्या मुलीशी ज्या बोलणं झालं, रामस्वरूप सरांशी बोलणं झालं, त्या कळलं की 13 पैकी 4 जणांनी जर का मेडिकल फील्ड घेतलंय, याचा अर्थ पर्सेंटेजचं अफलातून आहे. दे आर डुईंग वेल. 13 मध्ये 4 मुलं येणं, नीट सारख्या परीक्षा जिथे 22 लाख मुलं तुमच्याशी कॉम्पिट करतायत, अशा ठिकाणी या 13 पैकी 4 जणांना ते पुढे घेऊन गेले. बरं, उरलेली जी 9 आहेत ते म्हणजे त्याने नीट क्रॅक केले, पण ठीक आहे, काय प्रत्येकाचे लिमिटेशन्स आहेत. कुठचे त्यांचे कोणाला मुंबई बाहेर मिळाले असं पण तिथे घ्यायची नसेल ऍडमिशन, याचे काही त्यांचे पर्सनल प्रॉब्लेम्स असतील म्हणून ते गेले नसतील. पण ती मुलं जर परत विराज बरोबरच असतील नेक्स्ट इयर, तर नक्की सांगते ती 13तली जी 9 आहेत ना, ती 9 पैकी 9 नक्की मेडिकलला जातील, हा मला कॉन्फिडन्स आहे. तर प्लीज पेरेंट्सना आकडेवारीवर जाऊ नका, पर्सेंटेज बघायचं, इतक्यापैकी किती मुलांनी तिथे क्रॅक केले. आणि खरंच सांगते, अगदी मनापासून सांगते, तुम्ही सेफ हँडमध्ये आहात. आणि ही जी मेंटरशिप आहे ना, आकाश सर आहेत, राम सर आहेत, जेसन सर आहेत, विकास सर आहेत, ह्यांना मी माझ्या मुलीला सांगितलंय, आयुष्यभर मरेपर्यंत त्यांना सोडायचं नाही, ते तुझे फ्युचर मेंटर्स आहेत. हे लोक तुमच्यासाठी रात्री 3 आणि 4 किती वाजते, कुठचाही तुम्हाला प्रॉब्लेम आयुष्यात पुढे येऊन दे, हे तुमच्यासाठी उभे राहणार, कारण ते सतत त्या वादळातनं बाहेर पडून उभे राहिलेले लोक आहेत. सो हे नक्की मदतीला तुमच्या येणार. आणि सोशल लाईफ पण म्हणाल तर आज 15 ऑगस्ट सारख्या ठिकाणी वेद नावाचं ते म्हणजे एक ड्राईव्ह चालवतात. त्या ड्राईव्हमध्ये आमची मुलं, अगदी जी इकॉनॉमिकली बॅकवर्ड मुलं आहेत, स्लम एरियाज आहेत, सिग्नल स्कूल्स आहेत, अशा ठिकाणी या मुलांना मुद्दामून वयांचं, पेन्सिलींचं, स्टेशनचं वाटप करायला मुलांना घेऊन जातात. हा संस्कार मी कुठच्याही क्लासमध्ये बघितलेला नाही. हा खरंच स्तुत्य, एकदम स्तुत्य उपक्रम आहे त्यांचा. हा विराजवाल्यांनी कधी सोडू नये आणि विराज असंच मोठं होत जावं आणि त्यांची छान अगदी यशस्वी वाटचाल अशीच चालू राहावी, ही मनोकामना. धन्यवाद.